विद्यार्थी मित्रांनो, वायबीडी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवरती महाराष्ट्र वन विभाग या संदर्भातच फक्त व्हिडिओ टाकले जातात आणि आपला जो वन विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांचे वारंवार एकच प्रश्न येत आहे की ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल आणि याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि जाहिरात कधी प्रसिद्ध होईल. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हे कागदपत्रे वनरक्षक आणि वनसेवक दोन्ही भरतींसाठी सेम कागदपत्रे आणि फायद्याची ठरणार आहेत. आत्ताच तुम्ही ही कागदपत्रे काढून ठेवायची आहेत. जे पहिलं कागदपत्र आहे, पहिलं आहे तुमचं परमनंट ईमेल आय डी. ईमेल आय डी म्हणा किंवा जीमेल आय डी तुमचा परमनंट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तुमचा मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर, तुमचा सक्रिय मोबाईल तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. SMS वगैरेसाठी, OTP वगैरे साठी. त्याच्यानंतर बघू शकता तिसरा जे आहे ओळख पटवणारा फोटो, म्हणजे तुमच्याकडे पासपोर्ट साईज जो छोटा फोटो असतो, पासपोर्ट साईज इकडे तिकडे चिटकवण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी जो फायद्याचा असतो तो या ठिकाणी तुमचा असणे इथे गरजेचे आहे. पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तिसरे आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सध्या लागणार नाही, परंतु परीक्षेच्या वेळेस तुम्हाला ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. खूप मुलांकडे पॅन कार्ड अजूनही उपलब्ध नाही, त्यांनी काढून घ्यायचं आहे. आणि आधार कार्डवरचा सर्वात जो जुना फोटो आहे, काही मुलांचे 10-12 वर्षापासून आधार कार्ड अपडेट नाही, त्याच्यावरती खूप जुना फोटो आहे, ते आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे कागदपत्रे लागणार आहे, इथून पुढे सुरुवात झालेली आहे. तुम्हाला बघू शकता 10वी आणि 12वी चे मार्कशीट लागणार आहे. आता ही भरती या ठिकाणी ST कॅटेगरीसाठी फक्त 10वी पासवरती आहे. त्यांच्याकडे फक्त 10वीचे असेल तरी देखील चालेल. आता इथे 10वी आणि 12वीचे मार्कशीट असणे गरजेचे आहे आणि फॉर्म भरताना बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. कारण तुमचं जी पासिंगची तारीख असते, महिना, दिवस, वर्ष, जे सर्व या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट वरती असते. काही मुलांनी त्यांच्या शाळेतून, कॉलेजमधून बोर्ड सर्टिफिकेट आणलेले नसते, ते शाळा किंवा कॉलेजमधून तुमचं घेऊन यायचं आहे. ते सेम रिझल्ट सारखेच असते, त्याच्यावरती फक्त बर्थ डेट असते 10वीच्या मार्कशीट वरती, एवढाच फरक असतो. आता त्याच्यानंतर काही मुलांना या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला नसतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, त्यावेळेस त्यांच्याकडे जे त्यांची शाळा चालूच असते त्यांच्याकडे शाळेचे किंवा कॉलेजचे जे शाळेचे कॉलेजचे बोनाफाईड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर आहे बघू शकता जात प्रमाणपत्र. SC, ST, OBC, NT, विजे वगैरे सर्व ज्यांचे OBC वगैरे ज्यांचे कास्ट सर्टिफिकेट असते, सर्वांचे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. फॉर्म भरताना तिथे सिलेक्ट करायला लागते आणि कास्ट सर्टिफिकेटवरचा नंबर टाकावा लागतो, त्याची इश्यू डेट देखील टाकावी लागते. त्याच्यानंतर बघितलं तर नॉन क्रिमिलेअर बघू शकता, नॉन क्रिमिलेअर कोणाला लागते? SC, ST आणि ओपन सोडतात. ज्यांना या ठिकाणी SC, ST ओपनला नॉन क्रिमिलेअर लागत नाही, ज्यांना ज्यांना कॅटेगरी OBC यांना लागते, त्यांनी सर्वांनी नॉन क्रिमिलेअर काढून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे सर्वांसाठी कंपल्सरी असणारे हे डॉक्युमेंट्स आहे अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. 100% हे सर्वांनाच लागणार आहे. 100% सर्वांनाच लागणार आहे. ठीक आहे. हे काढून घ्यायचं आहे लवकरात लवकर. त्याच्यानंतर EWS प्रमाणपत्र. जर तुम्हाला EWS मधून फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे EWS चं प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथे जे प्रकल्पग्रस्त मधून फॉर्म भरणार आहात किंवा भूकंपग्रस्त मधून फॉर्म भरणार आहात, त्यांच्यासाठी जे प्रकल्पग्रस्ताचं किंवा भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. सर्वात महत्त्वाचं, पेसा भरती लगेच केली जाणार नाही, परंतु जे विद्यार्थी या ठिकाणी पेसा मधून फॉर्म भरते त्यांची जाहिरात नंतर येऊ शकते. त्यांच्यासाठी पेसा दाखला असतो, तो पेसा क्षेत्राचा दाखला तुम्ही काढून घ्यायचा आहे तुमच्या ग्रामपंचायत मधून किंवा प्रकल्प अधिकाऱ्याकडून, तो तुम्ही काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे माजी सैनिक आहेत त्यांचे या ठिकाणी रिटायरमेंटचे जे प्रमाणपत्र असते ते असणे, डिस्चार्ज बुक असणे गरजेचे आहे. फॉर्म भरते वेळी लागणार नाही, फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वेळी ते लागणार आहे. आता सर्वात महत्त्वाचे जे वनमजूर आहे, जे पूर्वी त्यांना या ठिकाणी वनरक्षक भरतीमध्ये 10% आरक्षण भेटत असते, 10% आरक्षण भेटत असते. परंतु हे आरक्षण घेण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी वनमजूर प्रमाणपत्र त्यांनी 5 वर्ष
10 वर्षे काम केल्याचा पुरावा म्हणून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेणे गरजेचे आहे. लागू असते 100%. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एवढीच महत्वाची एकही कागदपत्र मी चुकवलं नाही. सर्व सांगितलेले आहे. आता जी माझ्यापर्यंत जी माहिती आलेली आहे, वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती येईल हे दोनही पॉइंट मी तुम्हाला सांगतो. आता जे वनसेवक वनसेवक जे पद आहे, जो 12,991 पदांचा जो प्रस्ताव होता, कोणी मांडलेला आहे? हा वन विभाग. वन विभागाने जो प्रस्ताव कोणापुढे मांडलेला आहे? शासनापुढे मांडलेला आहे. परंतु शासनाने अजून वनसेवक या पदाला कोणत्याही प्रकारची मान्यता दिलेली नाही. ज्यावेळेस मान्यता भेटेल त्यावेळेस ही जाहिरात येईल. या जाहिरातीबद्दल सध्या कोणत्याही प्रकारचं काहीच सांगता येणार नाही. परंतु जे वनरक्षक पद आहे, हे पूर्वीपासून अस्तित्वात पद आहे. आता हे पूर्वीचे जे वनमजूर होते त्याचंच नाव वनसेवक करण्यात आलेले आहे. परंतु ते आधी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती होते. ते कंत्राटी पद्धतीने होते. तेच परमनंट करण्याचं काम चालू आहे. परंतु शासनाने अजून याला मान्यता दिलेली नाही. आणि मान्यता दिली तरी देखील एवढी 12,991 पदे भरली जाणार नाही. याच्यापैकी फक्त 5,000 प्लस पदे येथे भरली जातील. या ठिकाणी YouTube चॅनलवरती तुम्ही अनेक YouTube चॅनलवरती बघितले असेल 12,991 पदे आहेत. परंतु हे पदे अजून कोणत्याही प्रकारचे अस्तित्वात नाही. म्हणजे हे नाव जे आहे वनसेवक हे सध्या अस्तित्वातच नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. आता वनरक्षक पदाची जाहिरात कधी येईल हे तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो. आता पहिल्यांदा मार्च एंडिंग पर्यंत त्यांनी अहवाल मागितलेला होता. परंतु जाहिरात कोणत्याही प्रकारची आली नाही. त्याच्यानंतर एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते की बिगर पेसा क्षेत्र सोडता, म्हणजे बिगर पेसाचीच जाहिरात येईल. पेसा क्षेत्र सोडतं म्हणजे पेसा क्षेत्र वगळून जे बिगर पेसा क्षेत्र आहे त्याचीच जाहिरात येईल. आता या ठिकाणी मी बिगर पेसा आणि पेसा क्षेत्र याचा मी सांगतो. आता काही जिल्ह्यामध्ये हा जिल्हा आहे वेगळा आहे, हा एक जिल्हा आणि हा एक वेगळा जिल्हा आहे समजा इथे. तर आता हा आहे इथं समजा इथं समजा नगर जिल्हा आहे. तर नगर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आता हे बाकीचं एवढाच फक्त नगर जिल्ह्यामध्ये समजा एवढा पेसा क्षेत्र आहे हे, आणि इथून इकडे कोणत्याही प्रकारचं बिगर पेसा क्षेत्र आहे. म्हणजे ह्या बिगर पेसा क्षेत्राच्याच जागा भरल्या जातील. पेसा क्षेत्राच्या जागा सध्या भरल्या जाणार नाहीत. ठीक आहे. आता एवढा पॉईंट आहे की ही जाहिरात मार्च पर्यंत पहिल्यांदा अहवाल त्यांनी मागवला होता. आणि पुन्हा एक अंतर्गत माहिती भेटल्याप्रमाणे त्यांनी जून एंडिंग पर्यंत माहिती मागवलेली आहे. आणि ही जाहिरात तुम्हाला आता सध्या एकदम स्लो प्रोसेस चालू आहे. डिपार्टमेंट वन विभाग जास्त फास्ट प्रोसेसने काम करत नाही. आता महिना चालू आहे. आज 27 तारीख आहे. जून महिन्याची 27 तारीख आहे. जुलै ऑगस्ट 2 महिन्याचा कालावधी तरी लागणार आहे. 2 महिन्याचा कालावधी तरी लागणार आहे. त्याच्यामुळे ही जाहिरात सप्टेंबर महिन्यामध्ये आलेली बघायला भेटेल. 100% सप्टेंबरमध्ये आलेली बघायला भेटेल. याच्या अगोदर ही जाहिरात येणार नाही. तुमच्याकडे जवळजवळ कंप्लीट 2 महिन्याचा कालावधी आहे रनिंगसाठी आणि अभ्यासासाठी. ठीक आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता काही विद्यार्थ्यांचा दुसरा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये जागा किती असणार आहेत? कारण पहिला जो RTI टाकला होता, सर्वात पहिल्यांदा मी RTI टाकला होता, त्याच्यामध्ये 1,684 जागा रिक्त होत्या. त्याच्यानंतर पुन्हा मी जो RTI टाकला त्याच्यामध्ये 1,351 जागा रिक्त होत्या. त्याच्यानंतर पुन्हा एक RTI टाकला, त्याच्यामध्ये फक्त 991 जागा रिक्त दाखवत होते. हा फंडा तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा एक 3 महिन्याचा जो RTI टाकला त्याच्यामध्ये 961च फक्त जागा रिक्त दाखवत होते. आता वन विभागाचं असते की प्रत्येक 3 महिन्याच्या नंतर हा डाटा ते कलेक्ट करत असतात. आणि आता सध्या जर जागा रिक्त बघितल्या तर या फक्त 900 प्लस जागा रिक्त आहेत आणि काही नवीन पदे याच्यामध्ये निर्माण करण्यात येतील. त्याच्यामुळे या जागा कमी रिक्त असल्या तरी देखील या जागा 1,500 प्लस जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही तुमची तयारी चांगल्या प्रकारे ठेवायची आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आणि वन विभागाच्या सर्व अपडेटसाठी अजूनही YBD ग्रीन आर्मी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा. आणि वनरक्षक भरतीचा आणि वनसेवक भरतीचा, महाराष्ट्रातील वन विभाग भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. सर्वांनी जॉईन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.